गुड इव्हिनिंग. झाली शनिवार रविवारची सुट्टी झाली. आता सोमवारपासून आपल्याला चालू करायचं. ओके, तुमच्यासमोर एक नाव लिहिलेलं आहे, इंटिग्रेशन ऑफ मॉडिफाईड फंक्शन. की जे फंक्शन होतं त्यात काहीतरी काय झालेलं आहे, इथं मॉडिफिकेशन झालेलं आहे. तर त्याचं आपल्याला काय काढायचंय, इंटिग्रेशन काढायचं. मग काय मॉडिफिकेशन झालं ते सांगतो आता. की आतापर्यंत आपला जो व्हेरिएबल होता क्वेश्चन मध्ये, तो एक्स असायचा. तो एक्स मॉडिफाय होऊन झालाय ए एक्स प्लस बी. चला ठीक आहे, चालेल, चल चल ठीक आहे. एक्झाम्पल म्हणतो सर, काय म्हणताय काय कळत नाही. एक एक्झाम्पलच सांगतो डायरेक्ट. की आतापर्यंत जर का तुम्हाला काढायला सांगितलं मी, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स सांगा काय असतो, तर तुम्ही पटकन आन्सर द्यायचे. काय आन्सर द्यायचे? मायनस साइन एक्स. काय काय इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स आन्सर काय द्यायचे तुम्ही? अर्ध्या बरोबर. काय द्यायचे? साइन एक्स प्लस सी द्यायचे. पण आता मॉडिफाईड फंक्शन मध्ये झालंय काय, का इंटिग्रेशन ऑफ कॉस्ट आहे, पण एक्स ची जागा घेतली इथं ए एक्स प्लस बी ने. चला ए एक्स प्लस बी नाही म्हणत आता मी, डायरेक्ट एक व्हॅल्यू घेतो, 3x - 2 dx ने. एक्स होता तिथं कोण आला आता इथं 3x - 2 आला. तर मग जर का कॉस एक्सचा साइन एक्स व्हायचा, तर कॉस 3x - 2 चा काय होईल? साइन 3x. 3x - 2 होईल. आणि त्याला त्याला अजून एक गोष्ट मल्टिप्लाय करत असते, ती 1 अपॉन एक्सचा जो कोइफिशियंट आहे का, कोइफिशियंट तो 1 अपॉन, बरं का, म्हणजे मल्टिप्लाय बाय 1/3 आणि पुढे प्लस सी. तर ह्याच्यासाठीचे आपल्याला फॉर्म्युले बघायचे. हे जाऊ दे, खालचा भाग सोडून द्या. खालचा भाग आन्सर काय येतं कसं येतं ते तुम्हाला सांगतो मी फॉर्म्युल्याने. पण आपल्याला हे शिकायचंय. गणेश गणेश की एक्स जो एक्स, तो जर का आपण 3x + 2 ने कन्वर्ट केला, तर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा आपल्या आन्सर मध्ये कशा प्रकारे बदल होतो याचे आपल्याला आता काय बघायचं, आधी फॉर्म्युले बघायचे. ठीक आहे, चला तुम्ही सगळ्यांनी नाव टाकून घ्या, इंटिग्रेशन ऑफ मॉडिफाईड फंक्शन. आणि आता आपण थोडेसे फॉर्म्युले पाहूयात त्याचे. फॉर्म्युले पाहता पाहता त्याचे लगेच सोबत एक्झाम्पल्स पण पाहूयात. चला टाकलं का नाव सगळ्यांनी? थंब टाका एकदा, आवाज वगैरे सगळं व्यवस्थित येतं यासाठी एक थंब टाका. स्क्रीन दिसते, आवाज येतो व्यवस्थित? ओके ठीक आहे, डन डन डन, छान. ओके, पहिला फॉर्म्युला आहे की जर इंटिग्रेशन एक्स प्लस बी रेस टू एन डीएक्स आला, तर आता हा फॉर्म्युला जर का पाहायला घेतला तुम्ही, तर माझं काय म्हणणं आहे, थोड्या वेळासाठी तुम्ही असं कन्सिडर करा की इथं कोणीच नाहीये आणि इथं पण कोणीच नाहीये. म्हणजेच कोण राहिला? फक्त एक्स रेस टू एन राहिला. एक्स रेस टू काय राहिला? एन राहिला. मग एक्स रेस टू एनचं काय होतं आपल्याकडे पहिल्या फॉर्म्युल्याने? एक्स रेस टू एनचं काय होतं? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी होतो, बरोबर का? पण आता इथं नुसतं एक्स नाहीये ना, एक्स सोबत काय आलेलं आहे इथं? एक्स, आणि इथं काय आलेलं आहे? बी आलेला आहे. तर त्या हिशोबाने इथं काय होईल? एक्सच्या जागी कोण येईल इथं? एक्स प्लस बी अपॉन एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. आणि ह्याला एक गोष्ट मल्टिप्लाय करते इंटू 1 अपॉन ह्या एक्सचा जो कोइफिशियंट आहे का इथं, एक्सचा जो कोइफिशियंट बघा, मी त्याला ना सर्कल करतो बघा, एक्सच्या कोइफिशियंटला, म्हणजे एक्सच्या पुढे लिहिलेली व्हॅल्यू आता सध्या ए, तर इंटू 1 अपॉन तो ए करायचा, इंटू 1 अपॉन ए करायचा, आणि पुढे काय करायचं? प्लस सी घ्यायचं. एक चला चला ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊनच समजून सांगतो मी तुम्हाला. की समजा असं विचारलंय, इंटिग्रेशन 3x
प्लस 4 रेस टू 4 dx. पहिले तर आपल्याला डिसाईड करायचं का फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मी एक आयडिया सांगितली की असं कन्सिडर करा का इथं हा 4 पण नाहीये आणि हा 3 पण नाहीये. म्हणजे कोण राहिला एक्स रेस टू 4 आणि एक्स रेस टू 4 चं पहिल्या फॉर्म्युल्याने काय होतं पहिल्या फॉर्म्युल्याने का एक्स रेस टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 इंटू इंटू नाही प्लस सी होतो. ओके. पण इथं नुसतं एक्स एक आता नाहीये. आता कोण होता इथं 3x प्लस 4 रेस टू 4. मग एक्स ची जागा कोणी घेतलीये या सगळ्या 3x प्लस 4 ने घेतलीये. जो एक्स होता तो कोणी कन्वर्ट झालाय 3x प्लस 4 ने. बरोबर का. मग इथं पण काय होणार आहे का 3x प्लस 4 रेस टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 इंटू 1 अपॉन सांगा कोण एक्स चा कोइफिशियंट 3. 3 1 अपॉन 3 प्लस सी. मग इज इक्वल टू काय शिल्लक राहिला इकडे आपल्याकडं का 3x प्लस 4 4 प्लस 1 किती होतो 5 अपॉन 5 इंटू 1 अपॉन 3 प्लस सी. आता ह्याच हिशोबाने मल्टिप्लिकेशन जर का केलं तर मल्टिप्लिकेशन कसं होतं न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन काय होईल 3x प्लस 4 इंटू 1 3x प्लस 4 रेस टू 5 आणि खालचं 5 इंटू 3 किती होईल 15 आणि पुढं काय असणार आहे प्लस सी. समजते का काय केलंय फॉर्म्युलेत कशा प्रकारे बदल झाला समजतोय का. तसेच आता आपल्याला काय करायचे ह्या टाईप मधले सगळे फॉर्म्युले लिहायचे. ठीक आहे आता सोबत लिहूयात आपण फॉर्म्युला. तुम्ही सांगा काय काय असू शकता. पहिला काय होता फॉर्म्युला इथे लिहितो मी. फॉर्म्युला नंबर 1 होता इंटिग्रेशन एक्स प्लस बी रेस टू एन डी एक्स. म्हणजे एक्स ची जागा कशाने घेतली एक्स प्लस बी ने घेतली तर काय होईल त्याचं ax प्लस बी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 इंटू 1 अपॉन ए प्लस सी. माझ्यासोबतच लिहितचा फॉर्म्युले. नंतर सेकंड नंबरचा फॉर्म्युला एन रेस टू एक्स प्लस बी. कशासारखा दिसतोय रे हा फॉर्म्युला ए आणि बी जर का काढला समजा यातला n असं raised to कन्सिडर असं कन्सिडर केलं का इथं कोणीच नाहीये आणि इथं पण कोणीच नाही म्हणजे काय राहिलं एन रेस टू एक्स X. राहिला. हा मग एन रेस टू एक्स काय होतं एन रेस टू एक्स अपॉन लॉग एन होतो. मग आता इथं पण काय होईल एन रेस टू ए एक्स प्लस बी अपॉन लॉग एन इंटू 1 अपॉन सांगा एक्सचा कोइफिशियंट कोण आलेला इथं A. ए प्लस सी. तीन नंबर इंटिग्रेशन ई रेस टू ए एक्स प्लस बी डीएक्स. बोला आता हे तुम्ही बोलू शकता इथून पुढचे फॉर्म्युले काय नाही तेच आहे सगळ्याच्या. ई रेस टू एक्स असता तर काय झालं असतं A raised to X. एक्सच झाला असता. ई रेस टू ए एक्स प्लस बी आहे म्हणून काय होईल ई रेस टू AX plus B. ए एक्स प्लस बी इंटू 1 अपॉन ए प्लस सी. नंतर आता हा 4 नंबरचा फॉर्म्युला ह्याला मी माझ्याकडून एक स्टार करतो कारण बऱ्याचदा लागणार आहे हा फॉर्म्युला. तुमच्याकडून पण 1-2 स्टार करून ठेवा की वरचे जरी समजा बाय चान्स तुमच्याला विसरले नाही लक्षात राहिले पण चौथा आपल्याला बऱ्याचदा लागतो. चौथा मार्क देऊन जातो आपल्याला 1 अपॉन
ax प्लस बी dx. परत असं कन्सिडर करा, इथं ए पण नाहीये आणि इथं हा प्लस बी पण नाहीये. 1/x चं इंटिग्रेशन काय येतं? log x. अरे सगळ्यांना येतं का नाही? बाकीच्यांचं काय? इंटिग्रेशन 1/x काय येतं? log Log. x. येतं का लॉग एक्स? ओके. मग आता ह्याचं काय होईल? का लॉग ax प्लस बी इंटू काय होईल? इंटू 1/a. 1/a. ए का? कारण एक्सचा कोइफिशियंट ए म्हणून ए आणि प्लस सी. नंतर 5th नंबरचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ साइन ax प्लस बी dx. बोला, सांगा आता आन्सर तुम्ही. चला. minus of cos ax plus b into 1 मायनस upon a plus b. cos ax प्लस बी इंटू 1/a प्लस सी. परफेक्ट. चला घ्या इथपर्यंत लिहून, आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. बाकीचे फॉर्म्युला येणार. इथपर्यंत दिलं का? सम टाका मला. हा, चला पुढं. इंटिग्रेशन किती नंबरचा फॉर्म्युला आहे हा? 6. इंटिग्रेशन कॉस ax प्लस बी dx काय होईल? Sin of ax plus b into 1 upon a plus c. परफेक्ट. साइन ऑफ ax प्लस बी इंटू 1/a प्लस सी. नंतर 7 नंबर इंटिग्रेशन. आता साइन झाला, कॉस झाला, सेक स्क्वेअर. सेक स्क्वेअर ax प्लस बी dx. Tan in bracket ax plus b into 1/a plus c. 1/a plus c. इंटिग्रेशन cosec स्क्वेअर ax प्लस बी dx. माइनस cot ax प्लस b इंटू 1/a प्लस c. 9 नंबर इंटिग्रेशन sec ax प्लस b इंटू tan ax प्लस b dx. sec इंटू tan काय होतं? sec ax प्लस b इंटू 1/a प्लस c. 9 झालं का? 10 नंबर इंटिग्रेशन cosec ax प्लस b इंटू cot
ax plus b dx इज इक्वल टू मायनस, बरोबर लिहित चला फॉर्म्युले, सी 11 इंटिग्रेशन tan ax plus b dx is equal to log ब्रॅकेट मध्ये sec ax plus b into 1 upon a plus c. 12 नंबर tan झालं का, cot ax plus b dx is equal to log sin ax plus b into 1 upon a plus c. सांगा झालं की एवढं परत. ठीक आहे, पुढं साइन झाला कॉस, कॉट झाला टेन झाला सेक. ओके, इंटिग्रेशन हे किती नंबरचा फॉर्म्युला आहे हा, एक सेकंड, 13. इंटिग्रेशन सेक ax plus b dx is equal to log ब्रॅकेट मध्ये sec ax plus b plus tan ax plus b into 1 upon a plus c. आता एवढा मोठा फॉर्म्युला दिसतोय ना, तो मी माझ्या आयुष्यात अजून एकदा पण नाही वापरला, पण फक्त हाय म्हणून हाय. त्यामुळे लय मोठ्या फॉर्म्युल्याचं लय मोठं टेन्शन नाही घ्यायचं, पण ज्याला ज्याला मी स्टार मारून दिलेला आहे ना, ते मात्र व्यवस्थित पाहिजे ना आपल्याला माहिती. जसं की मी ना माझ्या मते 4 नंबरचा काहीतरी फॉर्म्युला स्टार, हा 4 नंबरचा फॉर्म्युला स्टार मारलेला आहे बघा इथला. त्यानंतर अजून तीन फॉर्म्युला स्टार मारणार 3. ओके, 14 नंबर इंटिग्रेशन कोसेक ax plus b dx is equal to log cosec ax plus b minus cot ax plus b into 1 upon a plus c. आता स्टार वाला प्रॉब्लेम फॉर्म्युला आला परत 15 नंबरचा. 15 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx इज इक्वल टू साइन इनवर्स x अपॉन a प्लस c. व्यवस्थित लिहून घ्या एकदम. आता 16 नंबर इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx. आणि अजून एक फॉर्म्युला लिहितो तुमच्या समोर मी इथं, इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dx. या दोघा फॉर्म्युल्यामध्ये काहीच फरक नाही बरं का. तुमच्या समोरचे जे 2 फॉर्म्युले आहेत का 16 नंबर मध्ये दोघं लिहिलेत बघा मी, की इथं x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आहे आणि इथं a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर आहे. दोघंही प्लस आहेत, दोघांचा क्रम आपण पुढे मागे नक्कीच करू शकतो. बघा 2 + 4 6 होतो,
आणि 4+2 पण किती होतो 6 होतो. सिमिलर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लिहिलं काय नाही ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर लिहिलं काय दोघांचं काय असणार आहे आन्सर सारखंच इज इक्वल टू असणार आहे लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. पण ही भानगड फक्त दोघांचे चिन्ह सारखे दोघांचे चिन्ह प्लस असतील तरच. जर का दोघांचे चिन्ह वेगळे जसं की वर्ष 15 नंबरचे फॉर्म्युला बघा ए स्क्वेअरचं चिन्ह काय ए स्क्वेअरचं पटकन सांगा 15 नंबरचा फॉर्म्युला ए स्क्वेअरचं चिन्ह कोणतं आहे मायनस. हा Minus. कोणतं म्हणजे कोणतं असतं पॉझिटिव्ह हा आणि एक्स स्क्वेअरला कोणतं चिन्ह आहे निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत तर इथं हा रूल हा खाली जो रूल सांगितला का 16 नंबरला मी तो लागू होणार नाही पण जर का 16 नंबर बघा एक्स स्क्वेअर आणि ए स्क्वेअर दोघं पण कसे आहेत इथं पॉझिटिव्ह तेव्हा त्यांचा क्रम आपण एकमेकासोबत काय करू एकमेकांसोबत चेंज करू शकतो ओके या 17 नंबरचा फॉर्म्युला द्यायला लागेल चला लगेच 17 नंबरचा फॉर्म्युला इथं इंटिग्रेशन 1 स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स बघा 15 आणि 17 काय फरक दिसतोय 15 नंबर फॉर्म्युला वर्सेस 17 नंबर फॉर्म्युला फरक बघा चिन्ह बदलले का दोघांचे पण वर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होता आता काय झाला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर झालाय लॉग एक्स प्लस स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी इथपर्यंत आले का सांगा ठीक आहे चला पुढचे फॉर्म्युला 18 नंबर इंटिग्रेशन 1 ए स्क्वेअर कोण आहे रे 1 ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स किंवा 1 एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स दोघांपैकी काही जरी आलं तर दोघांचा अर्थ काय असणार आहे सारखा मगाच्या फॉर्म्युला आताच्या फॉर्म्युल्यामध्ये कशाचा फरक आहे बघा बरं हे 16 नंबर मध्ये काय होतं जे इथं नाहीये पुढे गेलं ते फॉर्म्युला आत्ताचा हा इथं साईनचा डिफरन्स. साईनचा नाही डिफरन्स पोझिशनचा डिफरन्स. स्क्वेअर रूटचा डिफरन्स आहे स्क्वेअर रूटचा 16व्या फॉर्म्युल्यामध्ये यांना स्क्वेअर रूट होतं स्क्वेअर रूट होतं का हा. ह्याला नाहीये त्याच पण चेक करायचं स्क्वेअर रूट आहे का नाही हे पण चेक करावं लागतं स्टार मारा ह्याला 18 नंबरला दोघं पण 18 मधले वरचं पण आणि खालचं पण दोघांचा आन्सर काय होणार आहे इज इक्वल टू 1 ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी काही जरी आलं तरी त्याचा आन्सर काय असणार आहे 1 चला सेपरेट आन्सर येतो कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा इज इक्वल टू 1 ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी किंवा ह्याला पण स्टार करतो इज इक्वल टू 1 ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी बघा स्क्वेअर रूटचा फरक आहे त्याच्यात आणि ह्याच्यात 18 नंबर झालं का 19 नंबर इंटिग्रेशन 1 ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स याचं होतं 1/2a लॉग
ए प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी. पुढचा परत घ्या स्टार वाला प्रॉब्लेम, स्टार वाला फॉर्म्युला, सॉरी 20 नंबर. 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स. त्याचं होतं 1 अपॉन 2a लॉग एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. आणि लास्ट फॉर्म्युला 21 नंबर, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू 1 अपॉन ए सेक इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. एवढे फॉर्म्युले टोटल 21. लिहा लवकर लवकर चला. तर मागची स्लाइड दाखवा ना. ओके दाखवतो. ही ऍड झालेली साईड कशी डिलीट करता येईल बरं, एक मिनिट, फक्त एक मिनिट हा. हा चलो. ओके झालंय. ओके आता फक्त मी काय करतो, तुम्हाला जेवढे जेवढे मी स्टार करून दिले का तेवढे एकदा फक्त परत लिहितो नाही का. एक होता इंटिग्रेशन 1 अपॉन ए एक्स प्लस बी dx is equal to log ax plus b into 1 upon a plus c. नंतर अजून एक होता इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये बरं का, स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. नंतर ह्याला डबल स्टार इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डीएक्स. किंवा किंवा ह्यालाच आपण अजून एक प्रकारे असं लिहू शकतो, इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. त्यांच्यात क्रम आपण चेंज करू शकतो. त्याला पण डबल स्टार, हे दोघं सारखेच आहेत रे. काय होईल त्याचं, 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. त्याचं पण सेम आन्सर 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. ओके आले का तिथपर्यंत सगळे. ठीक आहे. आणि अजून एक होता, त्याला काय, त्याला सिंगल स्टार चालेल.
1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1 अपॉन 2a log x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. महत्वाचे फॉर्म्युले आहे. झालं का? झालं सर. ठीक आहे. आता फॉर एक्सरसाइज मध्ये घुसण्याच्या आधी आपण काय करू, थोडेसे ह्या टाईपवर बेस थोडेसे असे रॅन्डम सोपे सोपे एक्झाम्पल घेऊयात आणि मग एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये जाऊ बरं का. चला, समजा क्वेश्चन असा दिलेला आहे तुम्हाला का इंटिग्रेशन 5x मायनस 3 रेस टू 3 dx. आता काय करावं लागेल, आता मी सांगतो, तुम्ही लिहायची गडबड करू नका, कोणी काहीच करू नका. असं कन्सिडर करा की हा जो 5 आहे हा इथं नाहीये, नंतर हा मायनस 3 पण इथं नाहीये. ओके, मग एक्स रेस टू 3 जर असता तर आपण पहिला फॉर्म्युला वापरला असता. एक्स रेस टू 3 साठी पहिला फॉर्म्युला वापरला असता आपण एक्स रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 वाला, बरोबर ना. तर मग 5 आणि तो मायनस 3 आला, त्यामुळे काय फॉर्म्युल्यामध्ये बदल करायचा नाही, फॉर्म्युला आपल्याला तोच वापरायचा आहे. चला मी स्टार्ट करतो आपल्या नेहमीप्रमाणे. काय करायचं पहिलं, लेट I is equal to integration 5x minus 3 raised to 3 dx is equal to. ओके, पहिल्या फॉर्म्युल्याने काय होईल याचं का, हा 5x मायनस 3, आता रेस टू 3 आहे ना, तर तो होईल 3 प्लस 1 आणि डिवाइड मध्ये पण काय होईल तसाच 3 प्लस 1 इंटू काय होईल रे, इंटू सांगा चला. 1/5. 1 1 अपॉन अपॉन एक्सचा कोइफिशियंट बघा, सर्कल केलाय बघा, एक्सच्या पुढे आलेला आकडा किती आहे 5. 1/5 प्लस c इज इक्वल टू काय होईल, इकडे आला 5x मायनस 3 रेस टू 4 अपॉन 4 इंटू 1/5 प्लस c. ओके, बोला. देअरफॉर I इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन कसं होतं, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. काय होईल 5x मायनस 3 रेस टू 4 इंटू 1, कशालाही 1 निघूनला त्या आन्सर मध्ये काहीच फरक पडत नाही, आणि खालच्या साईडला 4 इंटू 5 किती होऊन जाईल 20 प्लस c. समजतंय का रे? रिपीट करा सर. ओके ओके ओके, परत एकदा सांगतो, सोडवतो इव्हन परत एकदा. की काय दिलं आपल्याला, I इज इक्वल टू इंटिग्रेशन 5x मायनस 3 रेस टू 3 dx. ओके, मग जो आता तुम्ही फॉर्म्युले पाहिले त्यात इथं जर का नुसता x आलाय आणि x ची पॉवर जर का 3 आली आहे, पहिले स्टार्टिंगला फॉर्म्युले पाहिले होते बघा आपण, एक्सरसाइज 1.1 सोडवला, काय करायचो आपण, एक्स रेस टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 करायचो. आता इथं एक्सच्या जागी कोण आलेला आहे 5x प्लस 3 आलेला आहे, मग इथं काय होईल 5x मायनस 3 आलेला आहे, 5x मायनस 3 रेस टू 3 प्लस 1 डिवायडेड बाय 3 प्लस 1 इंटू, सांगा एक्सचा कोइफिशियंट किती इथं खोडलाय बघा आता मी त्याला 5, इंटू 1/5 प्लस c इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला
तर हे भेटलं 5x मायनस 3 प्लस 1 किती आला 4, इथे पण 3 प्लस 1 किती आला 4 इंटू 1/5 प्लस सी. सांगा काय झालं याचं? 5x मायनस 3 इंटू 1 हा तसा आन्सर राहील आणि 4 इंटू 5 किती आला 20 प्लस सी. आता आले की ध्यानात? आता प्रॉब्लेम तुम्ही जेव्हा सोडवायला घेताल तेव्हा अजून ध्यानात येईल तुम्हाला. सोडा बरं एक प्रॉब्लेम. चला असं देतो सेम, जास्त काही चेंज देत नाही. का इंटिग्रेशन 2x प्लस 5 रेस टू 2 dx. सोडवायला घ्या सगळ्यांनी. चला पटपट बघूयात काय करताय, काय आन्सर आणताय. टू एक्स प्लस 5 raised to 3 upon आपण काय 2x 5 raised to 3 upon 6 plus 3. 4 नाही रे, गडबडतोय 2x काहीतरी, नीट बघ. 6 बरोबर आहे, 6 बरोबर आहे, कारण 2 प्लस 1 3 होईल आणि 3 इंटू 2 इज इक्वल टू 6 होईल. 6 बरोबर आहे. 2x 5 raised to 3 upon 6 plus 3. बरोबर बरोबर. बघा काय केलं का, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन 2x प्लस 5 रेस टू 2 dx. तुमच्या लक्षात आलं का इथं फक्त काय आलेलं आहे, x आलेला आहे आणि x ची काहीतरी काय आली, पॉवर आली. असं जर असतं तर आपण पहिला फॉर्म्युला वापरला असता. तर मग त्या पहिल्या फॉर्म्युल्यानेच फक्त x ची जागा कोणी घेतलेली आता आपल्याकडे इथं 2x प्लस 5 रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 इंटू 1 अपॉन x चा कोइफिशियंट किती आलेला आहे 2 प्लस सी इज इक्वल टू 2x प्लस 5. 2 प्लस 1 किती आला 3 अपॉन 3 इंटू 1 अपॉन 2 प्लस सी. मल्टिप्लिकेशन केलं काय झालं त्याचं 2x प्लस 5 रेस टू 3 आणि 3 इंटू 2 किती आला 6 प्लस सी. चेक करा आन्सर कोणाकोणाचं बरोबर आहे. ज्याच्याच बरोबर त्यांनी थंब सोडा. चला पटपट पटपट. छान छान छान, भारी भारी भारी. ओके ओके ओके. चला ठीक आहे, आपण आता पुढचा क्वेश्चन पाहू. आता ते जे तुम्हाला इम्पॉर्टंट फॉर्म्युला लिहून दिलते ना, त्यातला एक कोणता तरी लागणार आहे बरं का. आता तो डिसाईड तुम्हीच करा कोणता लागणार आहे आणि सोडवा. चुकलं तर इंटिग्रेशन 1 अपॉन 3x प्लस 2 dx इज इक्वल टू, किंवा इज इक्वल टू ते काढा तुम्ही, काही सांगू नका मला. आपण डायरेक्ट आन्सर चेक करू, मग मला बरोबर आहे का चुके ते सांगा. तुम्ही तुमचं तुमचं सोडवा आणि सांगा. 2 मार्काला असा क्वेश्चन येतो. 2 मार्क्स देऊन जातो इझिली एकदम.
log in bracket 3x plus 2 multiply by 1 by 3 plus c. काय माहिती हो, आता तुला म्हणलं होतं ना सांगू नको, चेक करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, बघूयात काय येत आहे. तर त्याचा मल्टिप्लाय होईल ना? कशाला काय मल्टिप्लाय होईल? 1 by 3 आहे ना, तर मग हम्म त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल का 1 ने? नाही नाही, लॉग आहे ना, लॉगच्या आतमध्ये काहीच होत नाही. चला मी दाखवतो सोडून. चला ठीक आहे, झालं, तुमचा वेळ संपला. काय केलं? लेट I is equal to integration थ्री एक्स प्लस 2 dx. ओके, आता असं कन्सिडर केलं आपण, असं कन्सिडर केलं का इथं हा 3 पण नाहीये आणि हा +2 पण नाहीये, म्हणजे कोण शिल्लक राहिला? इंटिग्रेशन 1/x. इंटिग्रेशन 1/x काय असतो? हॅलो, आवाज येतोय का माझा? log नाही x येतोय. इंटिग्रेशन 1/x काय असतो? log x असतो. ओके, मग त्याचं काय होईल? log 3x + 2 इंटू करावं लागेल ना, कारण x ला काहीतरी कोइफिशियंट आलेला आहे. 1/3 + c हे लिहिलं तरी बरोबर आहे. किंवा तुम्ही अजून एक स्टेप पुढे वाढवली की log x ला डिनॉमिनेटर कोणीच नाही, म्हणजे कोण असणार आहे? समजा 1 असणार आहे. मल्टिप्लिकेशन केलं तर काय झालं का log 3x + 2 आणि इथे डिवायडेड बाय 3 + c लिहिला तरी बरोबर आहे. असं लिहा तरी बरोबर आहे. किंवा वरच जसं लिहिलं तसं लिहा तरी बरोबर. दोन्ही पण मला पूर्ण बरोबर आहेत. मला नाही, सगळ्यांनाच पूर्ण बरोबर आहे. समजलं का रे? जमतंय का? जमतंय काय? देतो अजून थोडासा टफ करतो क्वेश्चनला मी. इंटिग्रेशन 1/x² + 9 dx. हा तुम्हाला जमणार नाही, तुम्ही एकदा ऐकून घ्या. आणि एक नियम सांगतो, तो ऐका. कुठं सांगितलेला रूल नाहीये. हा कसा रूल आहे? अनसेड रूल आहे. कुठं लिहिलेला रूल नाहीये, कुठं काही नाहीये. जसं अनटोल्ड स्टोरी असते का पिक्चरची, तसा हा अनसेड रूल आहे. रूल असा आहे का जर का इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर म्हणजे वरच्या साईडला, न्यूमरेटर मध्ये जर का 1 आलाय आणि डिनॉमिनेटर मध्ये डिनॉमिनेटर मधला जो x आहे त्या x चा जर का स्क्वेअर आलाय आणि त्याच्यासोबत जर का x² सोबत जर का एकच टर्म आहे, ओनली वन टर्म विथ x², जसं की ह्या क्वेश्चन मध्ये झालंय बघा. इंटिग्रेशन आहे ओके, न्यूमरेटरला किती आलाय? 1 आलाय ओके, डिनॉमिनेटरला x चा स्क्वेअर आलाय ओके, आणि इथं एकच टर्म आली आहे 9. तर काय करते, त्या एका टर्मला पण कशाच्या फॉर्म मध्ये? राईट दॅट टर्म इन फॉर्म ऑफ स्क्वेअर. त्या टर्मला पण कशाच्या फॉर्म मध्ये लिहायचं? स्क्वेअरच्या. मला सांगा 9 कशाचा स्क्वेअर आहे? हॅलो, 3 चा स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे माझं म्हणणं काय की हा रूल असा कुठंच लिहिलेला नाही, कुठं तुम्हाला सापडणार नाही, काय नाही. पण जर का इंटिग्रेशनचे अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे तेव्हा आपल्याला हे करावंच लागतं. काय करावं लागतं की समजा जर का इंटिग्रेशन आलाय
इंटिग्रेशनच्या न्यूमरेटर मध्ये वरच्या साईडला कोण आलाय फक्त आणि फक्त सिंगल 1 आलाय म्हणजे कोणीच नाही एक प्रकारे. आणि डिनॉमिनेटर मधला जो आहे डिनॉमिनेटर त्याच्यात त्याला व्हेरिएबल जो आहे का आपला मेन व्हेरिएबल त्याचा काय दिसतोय स्क्वेअर दिसतोय आणि त्याच्यासोबत फक्त एकच टर्म आलेली आहे अशी. तेव्हा काय करायचं ती जी टर्म आलेली त्याच्यासोबतची जशी इथं 9 आली बघा 9 मी रेड मार्कर रेड पेनने त्याला काय करतो सर्कल करतो बघा ही जशी 9 आली का 9 ही म्हणजे बघा एक स्क्वेअर आला आणि एक स्क्वेअर सोबत फक्त एकच टर्म आली ती म्हणजे 9 आहे. तर त्या 9 ला सुद्धा काय करायचं स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं फॉर्म ऑफ स्क्वेअर लिहायचं. तुम्हाला काही लिहायची गरज नाही तुमच्या लक्षात राहिलं हे आता. ओके चला तर हा क्वेश्चन सोडूयात आपण की समजा इंटिग्रेशन आहे 1 आहे एक्स स्क्वेअर प्लस 9 dx आहे त्याला काय करायचं लेट I is equal to integration 1/x square plus 9 dx is equal to integration 1/x square plus 9 म्हणजेच कशाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर dx आलाय. ओके आता फॉर्म्युला सिलेक्ट करायचा आहे. आपण जरा मागच्या स्लाइड मध्ये जाऊ. फक्त एक काम करा हे जो पार्ट लिहिलेला आहे का आपण आता तो लक्षात ठेवा. एक्स स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर आहे डिवाइड मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर डिवाइड मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर आहे. हा हे मी हायलाइट केलेले फॉर्म्युले बघा बरं कशासारखं वाटतंय ते आकडे उभे आहेत 1 2 3 4 5 कशासारखं वाटतंय 3 नंबर. सगळ्यांना वाटतंय का 3 नंबर सारखं की एक्स स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर बघा ना 1/x स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर फक्त एच्या जागी कोण आलेला आहे तिकडं 3 आलेला आहे. तर हा फॉर्म्युला आपण तिकडे लिहून घेऊयात एकदा की इथं लिहितो साईडला इंटिग्रेशन 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/a tan इनवर्स x/a प्लस c. मग ह्या हिशोबाने जर काही दोघं कम्पेअर केले तर a ची व्हॅल्यू किती दिसते तुम्हाला बघा इथं दिसते का 3. हा मग आता ह्याच फॉर्म्युल्याने आपल्याला सोडवायचंय. मग इज इक्वल टू काय होऊन जाईल याचा आन्सर इज इक्वल टू 1/a म्हणजे 1/3 tan इनवर्स x/a म्हणजेच x/3 आणि पुढे काय आला प्लस c हा आला i. समजते का रे हॅलो अवघड झालेलं आहे आज अचानक अय पोरांनो समजलंय ना ठीक आहे चालतंय. एवढा एक क्वेश्चन लिहून घ्या आणि आपण थांबूयात आज इथंच. मला फक्त उद्या एक गोष्ट लक्षात करायची की सर ट्रिग्नोमेट्रीचे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ते तुम्ही लिहून दिले नाही तेवढे लिहून द्या. उद्या आलेल्या पुन्हा ते ट्रिग्नोमेट्रीचे लागणारे आपल्याला इंटिग्रेशन मध्ये लागणारे जेवढे फॉर्म्युले आहेत ना 5 फॉर्म्युले आहेत फक्त तेवढे लिहू द्या आल्या आणि मग पुढे लेक्चर चालू करू मग एक्सरसाइज सोडवायला चालू करू. ओके लक्षात राहील मला तेवढं सांग ना उद्या. हॅलो हो चालतंय भेटूयात आपण उद्या. गुड नाईट.